नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 26 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील सध्याचे तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव हे दबावातच बघायला मिळाले असून सर्वसाधारण बाजारभाव हे 6,800 ते उच्चांकी सुपर क्वालिटी फिल्टर तुरीला 7,800 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात बाजारभाव निघाले आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात काल संध्याकाळपर्यंत तुरीचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो भोकर या ठिकाणी 38 क्विंटल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर 6,940 तर जास्तीत जास्त दर 7,285 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी. आवक 57 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,645 तर जास्तीत जास्त दर 7,790 रुपये. त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर. आवक या ठिकाणी 210 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,375 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,620 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूर लाल. या ठिकाणी 3,000 क्विंटल लाल तुरीची आवक मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत होती आणि बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव गेलेले आहे 7,800 रुपयापर्यंत. कमीत कमी तूर बाजारभाव 7,480 तर सर्वसाधारण दर होते 7,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर लाल. आवक या ठिकाणी 350 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,575 तर जास्तीत जास्त दर 7,970 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल. या ठिकाणी 1,325 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,010 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 तर उच्चांकी बाजारभाव 7,935 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. कापूस माफ करा तूर 3,124 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी जबरदस्त उसळी मित्रांनो कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाले असून जवळपास 9,000पर्यंत तुरीचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे. तर कमीत कमी दर निघालेले आहे 7,200 तर सर्वसाधारण बाजारभाव 8,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती नागपूर तूर लाल. 2,472 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,620 तर जास्तीत जास्त 7,825 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी तूर लाल. 212 क्विंटल लाल तुरीची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी दरवाढ बघायला मिळालेले असून 8,000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 7,200 तर सर्वसाधारण बाजारभाव 7,566 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी. 33 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,650 तर जास्तीत जास्त 7,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. या ठिकाणी 310 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण 7,275 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो शेवगाव. 25 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे जवळपास 7,400 रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर 7,520 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाल तुरीचे बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांची तूर बाजारभाव हे स्थिर तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात काल बाजार समित्यांमध्ये दरवाढ बघायला मिळाली असून त्यामध्ये सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव हे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेले आहे. या ठिकाणी जवळपास 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असताना आगामी काळामध्ये आणखीन तूर बाजारभाव वाद सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.